सो गाईज आता आज मला ढेर सारे व्हिडिओज बनवायचे आहेत। त्याच्या आधी मी पहिले बर्तन मांडते, त्याच्यानंतर खूप सारे कपडे आहेत। पुण्याला मी गेले होते ते वाले कपडे आहे, काही घरातले कपडे आहे, तर ते पण एकदमच वॉश करायचे आहे। सो पहिले आपण कपडे वॉश करून घेऊया, त्याच्यानंतर भांडे घासूया, त्याच्यानंतर हा जो पसारा आहे तो सगळं आवरायचा आहे। बॅग जी आहे ती खाली करायची, रिकामी करायची आणि व्हिडिओज ढेर सारे व्हिडिओज बनवायचे आहेत। इंस्टाग्रामसाठी काही व्हिडिओज जे आहेत ते पण एडिट करायचे आहे। सो एडिटिंगही माझ्याकडे आहे। सो मी माझ्या लाईफची डिरेक्टर बनली आहे, ॲक्टर बनली आहे, प्रोड्युसर बनली आहे, पुन्हा मॅनेजमेंट पण मी आहे, सोबत हे आहेत आणि सगळंच लाईफचा मस्त असा। तर हे डार्क सर्कल तुम्ही बघताय, झोप अशी जीवाला माहीतच नाही आहे आणि लाईफचा सुंदर असा पिक्चर बनला आहे माझा तो। तर खूप सुंदर पिक्चर असा लाईफचा माझा बनतो आहे आणि स्क्रिप्टही खूप छान आहे, स्टोरी खूप छान चाललेली आहे, स्ट्रगलही खूप आहे आणि व्हिलन हेटर्स म्हणता येतील माझ्या मूवीचे, तर जे की रोज मला बघायला भेटतात, इंस्टाग्रामवर बघायला भेटतात, डेली लाईफमध्ये बघायला भेटतात। काही आहे जे मागे खेचतात, काही आहे जे मला पुढे नेण्यासाठी हेल्प करतात, काही आहे ते खूप छान सपोर्ट करतायत आणि तुम्ही सगळे माझे सपोर्टर्स, फॉलोअर्स आणि तुमच्या सगळ्यांखातरच हे सगळं मी करू शकते आहे। सो जितकं होतं आहे तितकं मी करायचं ट्राय करते आहे, बट कधी कधी खूप जास्त दमायला होतं, जेन्युइनली खूप जास्त दमायला होतं आणि आजकाल माझ्या चेहऱ्यावर खूप दिसायला लागलं आहे। जस्ट मी आत्ता स्किन केअर रूटीन माझं शेअर केलेलं आहे। माझ्या स्किनवरचा ग्लो तुम्ही बघताय, मी बिलकुल म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीतरी फाउंडेशन लावलं आहे, जसं की मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलं पुन्हा टचअप देऊन, तर त्याच्यामध्ये मी बिलकुल फाउंडेशन नाही लावलं आहे, कन्सिलर नाही लावलं आहे। फक्त अवॉइड करा माझ्या डार्क सर्कल्सना, कारण की झोप बिलकुल नाही आहे, खूप भयंकर स्ट्रगल चाललेलं आहे, त्याच्यामुळे ते मी थांबवू नाही शकत आहे। ह्युमन बॉडी आहे, देवाने बनवलेलं आहे सगळ्यांना असं, जर झोप नाही झाली, स्ट्रेस असला, कामं असली की हे होतच। एवढं जर अवॉइड केलं ना तर स्किन माझी जेन्युइनली खूप छान चमकते आहे। मी फक्त ब्लशर लावलं आहे, तर इथे 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 ब्लशर लावलं आणि त्यात तुम्ही चेहऱ्यावरचा ग्लो बघताय, भयंकर असा सुंदर ग्लो आला आहे आणि तुम्हाला नक्की ट्राय करायचं आहे। मी व्हिडिओतही खूपदा सांगितलं की तुम्ही मी ज्या रेमेडीज तुमच्यासोबत शेअर करते ना, तर त्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हालाही हेल्प होईल ब्युटिफुल स्किन बनवण्याकरता। तर तो व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसेल तर आत्ता माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला रेमेडीज बघायला भेटतील, सॉरी व्हिडिओ बघायला भेटेल रेमेडीवाला, त्याचं लिंक मी तुमच्याकरता प्रोव्हाइड केलेलं आहे। सो आता पटकन खाली जाऊया आणि बर्तन माझं, जेवण, भूक लागली आहे, 12 वाजून गेले आणि मी जेवले नाही आहे। जेवणाचा टाईम माझा खूप मागे पुढे होतो, तर तो मला पहिले सुधारायचा आहे, स्वतःकडे लक्ष द्यायला खूप कमी वेळ मिळतो आहे। तर मला असं वाटतं की प्रायोरिटी पहिले मला ठेवायला पाहिजे, माझ्या हेल्थला ठेवायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मी बाकी कामं करायला पाहिजे। सो जाऊया, पहिले माझ्याकडे लक्ष देते, तर खाते, खाऊ घालते। विराटलाही खाऊ घालायचं आहे। विराटचा नाश्ता मगाशी झाला होता। विराटला मधनं द्यावं लागतं, कारण की त्याची सवय आहे, त्याला एकाच सोबत तो जेवत नाही, थोडं थोडं खातो। सो हे जाणार बाहेर, तोपर्यंत मी भांडी आणि कपडे जे आहे ते वॉश करून घेते। सो ते तर तुम्हाला दिसणारच आहे। तर एक एक करून आपण गोष्टी संपवूया। मागचा पसारा अवॉइड करा, तो लवकरच क्लीन होणार आहे। कोणी लावलं रे? कोणी लावलंय? कोणी लावलं? पूजा करत होतो। ओ दोघं पण, बाळ कधी बाकी मोठं माणसं कोणीच नाही। हो अच्छा, आता आले का? जेवायचं आहे ना? तिथे असेल ना बॉक्स, कुठे ठेवला? काल फिनिश केलं होतं का तू? काल फिनिश केलं होतं का तू? याच्यातच आहे ना बॉक्सचं नाव खजूरचं। सो हे आहेत भांडे, इथे आहे पसारा।
सांडशी पाहिजे मला, चटका बसेल असा. विरे बस ना रे जेवायला पटकन. पुन्हा खायचंय बेटा तुला, चपाती आणि भाजी खायची. असं ना गॅस वेस्ट जातो यार. तर गाईज आताच माझं काम आवरून झालंय. जस्ट मी माझं सगळं काम संपवून आली आहे घरातलं आणि आता टाइम झाला व्हिडिओचा. तसं तर थोडासा आराम करायचा होता, विचार केला की नको, आराम हराम असतो, दुपारी झोपायला नको, कारण झोपल्यानंतर माणूस लेझी होतो. सो जेवढं टाळता येईल तेवढं टाळलेलं बेटर. तर बसले होते की समोर दिसला हा बॉक्स ज्यामध्ये ढेर सारे लिपस्टिक्स शेड्स, म्हणजे हे सगळे शेड्स मला ह्या कार्डबोर्ड पॅकेजिंग मध्ये रिसीव्ह झाले. मामा अर्थचं असं बॉक्स आपल्याला रिसीव्ह होतं ज्याचं खूप मोठं नाव असतं मामा अर्थ. आणि नेहमीच मी तुमच्यासोबत वेगवेगळे प्रोडक्ट्स शेअर करत असते, तर विचार केला की का नको आज पुन्हा मी तुमच्यासोबत लिपस्टिक शेअर करायला. तर माझ्याकडे खूप सारे शेड्स आहेत आता, ज्याच्यामध्ये रेड आहे, न्यूड आहे. पण कुठे गेलं ते वाला जे मी आता यूज केलं होतं. असंच लावता लावता मनात आलं की अरे जर मी टाइमपास करतेच आहे तर मग मी तुमच्यासोबत का नको करायला. म्हणून आता मला खूप घाणेरडी सवय आहे तशी, तर उठायचा कंटाळा आला, मी यालाच पुसणार आहे. तुम्हाला माहिती आहे मला न्यूड लिपस्टिक्स वेअर करायलाच खूप आवडतं, पण ओकेजनली जसं साडी असेल, जसा कॉस्ट्युम असेल त्याच्यावर मला रेड ब्राऊन अप्लाय करायलाही आवडतं आणि प्रोग्रामच्या अकॉर्डिंग मी तसं तर लिपस्टिक्स लावते. तर माझ्याकडे रेड आहे, मरून आहे आणि सगळ्याच लिपस्टिक कामी येऊन जातात बऱ्याचदा. मामा अर्थ मध्ये खूप सारे शेड्स आहेत, तर मी नेहमी माझ्याकरता मागवत असते. तर आज मी तुम्हाला हे वाले दाखवणार आहे जे की अशा कार्डबोर्ड पॅकेजिंग मध्ये आपल्याला लिपस्टिक्स रिसीव्ह होतात. आणि हा वाला शेड मी तुम्हाला आता अप्लाय करून दाखवते. आधीच्या रेडवरच मी लावलंय. वेल्वेट असतं ना, वेल्वेट अगदी तसा फील येतो, वेल्वेट सारखा. आणि इतकं लाईट वेट लिपस्टिक आहे गाईज, खूप लाईट वेट आहे आणि खूप सुंदर लिपस्टिक आहे. तसेच मी बघत होते की शेड कसा आहे, तर रेड वाला हा होता आणि हा वाला मला खूप आवडतो आणि माझ्या ड्रेसवर पूर्णपणे मॅच होतोय. मी असं कधी कधी डॅब डॅब पण करते. तर हे असं काही लिपस्टिक आहे. आणि मला मामा अर्थ का आवडतं, कारण की त्याचे जे प्रॉडक्ट्स असतात ते एक्सटर्नल ब्युटी सोबतच इंटरनल ब्युटी ही कशी टिकून राहणार याची केअर केली आहे. तर जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करते की याच्यामध्ये तुम्ही बघताय विथ ॲव्होकाडो ऑइल आहे आणि व्हिटॅमिन ई आहे. ॲव्होकाडो ऑइल काय करतं, ते आपल्या स्किनवर मॉइश्चर टिकवण्याचं काम करतं, त्याच्यामुळे ते खूप गरजेचं असतं. आणि व्हिटॅमिन ई बद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. मेडसेफ प्रोडक्ट आहे, 12 आवर्स पर्यंत लॉंग स्टे करतं हे लिपस्टिक. आणि
कम्फर्टेबल टू वेअर आहे, स्मज प्रूफ आहे. तसंच मामाचे सगळे जे प्रोडक्ट्स असतात ते हार्मफुल केमिकल फ्री प्रोडक्ट्स असतात. आणि सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे काय माहितीये, मामा अर्थ हा एक इंडियन ब्रँड आहे आणि ही आपल्या सगळ्यांकरता खूप प्राऊडची गोष्ट आहे. मला माहितीये का, मामा अर्थचं स्वतःचं एक लिंक आहे mamaearth.in. जर त्यावरनं तुम्ही शॉपिंग करत असाल तर तुम्हाला 20% डिस्काउंट भेटणार आहे. म्हणजे तुम्ही तिथनं जर का प्रोडक्ट परचेस केलं तर तुम्हाला 20% डिस्काउंट भेटणार आहे. आणि त्याकरता तुम्हाला फक्त कुपन कोड अप्लाय करायचा आहे, जो की स्क्रीनवरही मेन्शन केलेला आहे, TRA 2024, जो की तुम्हाला स्क्रीनवरही दिसतो आहे. हा कुपन कोड जर का तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला प्रोडक्ट्सवर 20% डिस्काउंट भेटणार आहे. आणि हे प्रोडक्ट फक्त मामा अर्थच्याच ॲपवर नव्हे तर तुम्ही अनदरही कुठल्या वेबसाईट्सवरनं नेहमी शॉपिंग करत असाल तर तुम्हाला तिथेही प्रोडक्ट्स रिसीव्ह होणार आहे, जसे की फ्लिपकार्ट, अमेझॉन, नायका, पर्पल याही वेबसाईट्सवर तुम्हाला हे प्रोडक्ट्स रिसीव्ह होणार आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट की तुम्ही कुठेही राहत असाल तर तुमच्या नियर बाय जे पण शॉप्स असतील तर तिथेही तुम्हाला हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकतात मार्केटमध्ये. की मामा अर्थवरनं आपण जेव्हाही शॉपिंग करतो ना तर मामा अर्थ हे आपल्या प्रत्येक पर्चेसिंगवर एक लिंक अटॅच करत असतं आणि ती प्लांट्स लावत असतं. म्हणजे कळत न कळत आपल्याकडनं कुठलं तरी एक चांगलं काम होऊन जातं. प्लांट्स लावणं किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती आहे. आणि मामा अर्थचं एक स्वतःचं एम आहे की 2025 पर्यंत त्याला मिलियन ट्रीज जे आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या एम मध्ये कुठेतरी आपणही हातभार लावायला हवा. आपल्याला प्रोडक्ट्सही कामी येतात आणि आपल्याकडनं चांगलं कामही होत आहे. सो मामाची ही एक बेस्ट थिंग आहे. मामाचे जितकेही प्रोडक्ट्स येतात ते प्लास्टिक पॉझिटिव्ह असतात. ते मी तुम्हाला आता सांगितलं की mama.in हे जे लिंक आहे, हे लिंक जर का तुम्ही रोज एक्सेस करता तर तुम्हाला रोज तिथे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट्स, ऑफर्स बघायला भेटतील. तर हे प्रोडक्ट्स इतके छान आहेत ना गाईज, म्हणजे मी पर्सनली यूज करते आणि मी नक्कीच तुम्हाला प्रेफर करेन. ॲपची जी लिंक आहे, प्रोडक्टची लिंक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्याकरता दिलेली आहे. तुम्ही तिथे सरळ जाऊन बाय करू शकता. आणि तर आता मला काही गोष्टी लिहायच्या आहेत जे की मी नंतर खूप विसरत असते. मला विसरण्याची खूप सवय लागली आहे सध्या. B12 मला पहिले चेक करावं लागणार आहे. B12चा खूप प्रॉब्लेम होतो. तर आता पहिले मी थोडासा स्टडी करून घेते माझा. त्याच्यानंतर झोप तर प्रचंड येते माझ्या डोळ्यांवर, खूप झोप येते. डोळे तुम्हाला दिसत असतील असे पाणीरी झाले. तर झोपण्याची सख्त गरज आहे. मला असं वाटतं की विराटला बघते आणि त्याच्यानंतर थोडासा पॉवर नॅप घेते आणि पॉवर नॅप नंतर मी मे बी फ्रेश होऊ शकते. तर आता पहिले हे संपवते आणि मग खाली जाते. आणि हे वाला लोणचं बनलेलं आहे, सॉरी बनलं नाही आहे. तर ही पहिली स्टेप आहे लिंबाचं लोणचं बनवण्याची, ज्याचा स्पेशली व्हिडिओ मी बनवणार आहे की लिंबाचं लोणचं बनवायचं कसं. सो हे बरणीत आता मुरण्यासाठी ठेवलं, कारण आमच्या घरामध्ये लिंबाचं लोणचं सगळ्यांना खूप आवडतं आणि गुळासोबत आवडतं. साखर खूप कमी खातात, सो गुळाचंच बनवणं प्रेफर करतो. तर